नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नमस्कार. विषय आहे की एका चांगल्या समुपदेशकामध्ये म्हणजे काउन्सिलरमध्ये नेमके कोणते गुण असायला हवेत. हो. आपल्याकडे डॉक्टर अजित एच पाटील यांच्या काही नोट्स आहेत, तर त्यातून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अगदी. आणि खरं सांगायचं तर समुपदेशकाची भूमिका वाटते तितकी सोपी नाहीये. बरोबर. म्हणजे बघा ना, ते एकाच वेळी कितीतरी भूमिकांमध्ये असतात. कधी नेता, कधी मदतनीस, मार्गदर्शक, प्रेरक, अगदी मूल्यांकक सुद्धा. अनेक भूमिका. हो. आणि या सगळ्या भूमिका यशस्वीपणे पार पाडायच्या असतील तर काही विशिष्ट गुणांची गरज असतेच. आणि मला वाटतं हे गुण काही उपजत असतील तर काही अनुभवातून, प्रशिक्षणातून विकसित होतात, नाही का? अगदी बरोबर. दोन्ही प्रकारचं मिश्रण असतं. सुरुवात करूया स्वभाव वैशिष्ट्यांपासून. तुमच्या नोट्समध्ये काय म्हटलंय? संवेदनशीलता आहे. हो. संवेदनशीलता, सहनशीलता, मग भावनिक स्थैर्य, प्रामाणिकपणा, विनोद बुद्धीपणा आहे. हो. विनोद बुद्धी, मानवतावादी दृष्टिकोन आणि मुख्य म्हणजे निस्वार्थीपणे मदत करण्याची वृत्ती. यातलं हे भावनिक स्थैर्य हे किती महत्वाचं असेल. अहो, खूपच जास्त. विचार करा, समुपदेशकाकडे येणारी व्यक्ती अनेकदा भावनिकदृष्ट्या खूप काय म्हणतात त्याला, नाजूक स्थितीत असते. हो. अशा वेळी समुपदेशक स्वतःच जर डगमगला तर तो कसा आधार देणार? बरोबर. म्हणजे शांत राहणं गरजेचं आहे. अगदी. शांत आणि केंद्रित राहून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी भावनिक स्थैर्य हवंच. आणि प्रामाणिकपणाबद्दल काय? प्रामाणिकपणा तर म्हणजे समुपदेशनाचा पायाच आहे. पाया कसा काय? कारण लोक त्यांच्या अत्यंत खाजगी गोष्टी समुपदेशकाला सांगतात. तिथे विश्वास नसेल तर ते मन मोकळं करणार नाहीत. बरोबर. जर क्लायंटला वाटलं की समुपदेशक काहीतरी लपवतोय किंवा खरं बोलत नाहीये तर सगळी प्रक्रियाच थांबेल. विश्वास हा कणा आहे. अगदी सहमत. आता स्वभावाबरोबर व्यक्तिमत्व पण महत्वाचं. नोट्समध्ये म्हटलंय की बहिर्मुख असावा, समायोजनशील असावा. हो. आकर्षक व्यक्तिमत्व, संवाद चातुर्य, माणसं ओळखण्याची क्षमता आणि सगळ्यांची मैत्रीपूर्ण वागणूक. ही समायोजनशीलता म्हणजे नक्की काय? ऍडजस्टेबिलिटी. हो. ऍडजस्टमेंट किंवा फ्लेक्सिबिलिटी म्हणू शकता. म्हणजे कसं आहे, प्रत्येक केस वेगळी असते. हो. प्रत्येक व्यक्तीची समस्या, तिची पार्श्वभूमी, तिची भावनिक स्थिती सगळं वेगळं. समुपदेशकाला त्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलावं लागतं. आपला दृष्टिकोन, बोलण्याची पद्धत यात बदल करावा लागतो. म्हणजे एकाच प्रकारे सगळ्यांशी बोलून चालणार नाही? नाही चालणार. इथे नोट्समध्ये वय, लिंग आणि अनुभवाचा पण उल्लेख आहे. असं लिहिलंय की वय जास्त असेल तर व्यक्तिमत्व प्रभावी वाटतं, किंवा पुरुषांचा प्रभाव जास्त असतो तर स्त्रिया लैंगिक समस्यांसाठी जास्त योग्य वाटू शकतात. हे कसं बघायचं? हे मुद्दे कदाचित जुन्या निरीक्षणांवर आधारित असू शकतात. अच्छा. आजकाल आपण जाणतो की समुपदेशकाचं कौशल्य, त्याची सहानुभूती, त्याची व्यावसायिकता हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे लिंग किंवा वयापेक्षा? हो, नक्कीच. एक चांगला, प्रशिक्षित आणि संवेदनशील समुपदेशक कोणीही असू शकतो. पुरुष, स्त्री, तरुण किंवा अनुभवी. महत्वाचा आहे तो दृष्टिकोन आणि कौशल्य. हे महत्वाचं स्पष्टीकरण आहे. आता जरा बौद्धिक गुणधर्मांकडे वळूया. यात काय काय येतं? यात आहे उच्च आकलन क्षमता, म्हणजे समजून घेण्याची क्षमता. मग तर्कशक्ती, अचूक निर्णय क्षमता. आणि सतत नवीन शिकत राहणं, अद्ययावत ज्ञान. हो, अद्ययावत ज्ञान खूप महत्वाचं. कल्पकता, सर्जनशीलता, प्रयोगशीलता आणि वैचारिक भूमिका. यातली तर्कशक्ती आणि अद्ययावत ज्ञान हे कसं महत्वाचं ठरतं? बघा, समुपदेशन हे एक शास्त्र आहे आणि ते सतत बदलतंय. नवीन संशोधन येतं, नवीन पद्धती येतात. ओके. त्यामुळे समुपदेशकाला अपडेटेड राहावं लागतं. आणि तर्कशक्ती यासाठी की समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातून, वागण्यातून खरी समस्या काय आहे हे ओळखायला मदत होते. म्हणजे फक्त ऐकून नाही तर विश्लेषण पण करावं लागतं. अगदी. त्यामागे काय कारणं आहेत हे तर्क लावून समजून घ्यावं लागतं आणि मगच योग्य उपाय सुचवता येतो. बरोबर. आता ग्लायडिंग नावाच्या तज्ञाने पण काही गुण सांगितले आहेत. हो. ग्लॅडिंगने काय म्हटलंय? उत्सुकता, ऐकण्याचं कौशल्य म्हणजे श्रोतृत्व, संभाषण कौशल्य, सहानुभूती, एम्पथी. हो. भावनिक आकलन म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, आत्मपरीक्षण आणि तटस्थता. यातले अनेक गुण महत्वाचे आहेत, पण ऐकण्याचं कौशल्य आणि सहानुभूती. हो, मलाही वाटतं ऐकणं खूप महत्वाचं आहे. आपण बोलतो खूप, पण खरंच ऐकतो का? अगदी. त्याला सक्रिय श्रवण म्हणतात, ऍक्टिव्ह लिसनिंग. नुसते शब्द नाही
तर त्यामागच्या भावना, न बोललेल्या गोष्टी, देहबोली सगळं समजून घेणं. आणि सहानुभूती म्हणजे सहानुभूती म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून बघणं, तिच्या भावना समजून घेणं. पण मग तटस्थ कसं राहायचं? सहानुभूती आणि तटस्थता हा समतोल खूप कठीण वाटतोय. आहेच कठीण, पण आवश्यक आहे. सहानुभूतीमुळे क्लायंटला वाटतं की आपल्याला समजून घेतलं जातंय. हा, पण जर समुपदेशक पूर्णपणे त्या भावनेत वाहून गेला तर तो वस्तुनिष्ठ सल्ला देऊ शकणार नाही. म्हणजे भावनांमध्ये अडकायचं नाही. नाही. तटस्थता म्हणजे निष्पक्ष राहणं, स्वतःच्या भावना, स्वतःचे पूर्वग्रह मध्ये न आणता परिस्थितीचं विश्लेषण करणं. एका पंचासारखं. अगदी तसंच. दोन्ही बाजू समजून घ्यायच्या, पण सल्ला देताना निष्पक्षपाती राहायचं. हा समतोल साधणं हेच खरं कौशल्य आहे. तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की एक प्रभावी समुपदेशक बनण्यासाठी कित्येक तरी गोष्टी लागतात. स्वभाव, व्यक्तिमत्व, बुद्धी, कौशल्य या सगळ्याचा मिलाप हवा. खरंय, ही खरंच एक मोठी जबाबदारी आहे. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की समुपदेशकाने ही सहानुभूती आणि तटस्थता यातला समतोल साधताना स्वतःच्या भावनिक आरोग्याचं कसं रक्षण करावं. हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे दुसऱ्याला मदत करताना स्वतःचं नुकसान होऊ न देणं यावरही विचार करायला हवा, नाही का? अगदी विचार करण्यासारखा मुद्दा आहे.